नमस्कार, मी विजय प्रजापती. आपण पाहत आहात JTMPA यूट्यूब चॅनल आणि आज आपल्या सोबत आहे डॉक्टर रश्मी घोलप मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत करतोय मी. नमस्कार. तर मॅडम, 2003-2004 हे अध्यक्ष होत्या JTMPच्या. तर आपण जाणून घेऊया का मॅडमनी कसं काम केलं आणि JTMPची सुरुवातीच्या पासून ते सरांसोबत आहेत. मॅडम, कशी सुरुवात झाली ते आम्हाला सरांनी सांगितलंच, पण तुमची काय भूमिका होती त्यावेळेस? माझी भूमिका पहिल्यांदा एक डॉक्टर म्हणून होती की संघटन डॉक्टरलांचं होतंय आणि त्या नेतृत्वाला आपला सहकार्य पाहिजे. एक डॉक्टर म्हणून नक्कीच, आणि पत्नी म्हणून घरातून हाताला हात होता की जे काही कराल त्याच्यामध्ये मी आहे. आणि मग त्यांनी जेव्हा बाहेरची कामं संघटनेच्या निमित्ताने जी करावी लागतात, कारण तेव्हा फोन नव्हता, सोशल मीडिया नव्हता आणि एकूणच माध्यमं काही नव्हती ना, तर स्वतः जाणं, माणूस पाठवणं किंवा पोस्टकार्ड, तर ते सगळ्या कामामध्ये मदत असायची. शिवाय मॅटर्निटी होम आणि इथली ओपीडी सगळं एकाने सांभाळण्याचं मी त्यांना सहकार्य केलं. आणि मॅडम, ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होते त्यावेळेस कशी कामं केली त्याबद्दल काय सांगा? मी अध्यक्ष व्हायच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड सांगते की 10-12 वर्ष झाली होती संघटना स्थापन करून आणि थोडीशी ढिलाई आली होती की उत्साह थोडासा कमी झाला होता का काय असं वाटायला लागलं. उपस्थितीमध्ये कमतरता यायला लागली. नेहमीप्रमाणे दर महिन्याला CME व्हायचीच, पण अशा वेळेला मग सर्वानुमते माझी निवड झाली की वहिनींना, आम्ही सगळ्यांची वहिनी, आणि वहिनींना अध्यक्षपदावर बसवावं आणि मग काहीतरी होईल. पण त्यावेळेला अशी माझी परीक्षा होती की JTMPA फंड्स नव्हते. तर मी सगळ्यांना हात जोडून आवाहन केलं की आपल्याकडे फारसे पैसे नाही आहेत, त्यामुळे मीटिंग झाल्यानंतर जे जेवण आहे तेव्हा श्रीखंडपुरी नाही, चटणी भाकरी असेल. आणि सगळ्यांनी ते मान्य केलं. हा मला खूप आनंदाने सांगावंसं वाटतं हे तुम्हाला. बाकी उपक्रम आम्ही सगळे घेतले, स्पोर्ट्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, ट्रिप्स, सगळं झालं. माझ्या वेळेला मला वाटतं आम्ही गँगटॉक आणि या बाजूला गेलो होतो, सिक्कीम, त्या बाजूला गेलो होतो. ती ट्रिपसुद्धा उत्तम झाली. एक छान उपक्रम आम्ही घेतला म्हणजे मौखिक आरोग्य, म्हणजे ओरल हायजीनवरती फोकस केला होता की 5वी पासून ते कॉलेजच्या वयोगटापर्यंत मुलं तंबाखू खाणं, गोवा, गुटखा हे जे आहे त्याच्या विरोधात आम्ही फार जंगी मोहीम हे केली. मला सगळ्या ज्युनियर डॉक्टरांनी आणि डेंटिस्टने मुख्य खूप सहकार्य केलं. कोणाकोणाची नावं घ्यावी, पण डेंटिस्टमध्ये डॉक्टर रामेश्वर तांबे आहेत, तर त्यांनी पण कोलगेटला सांगितलं की आम्ही असं घेतोय आणि त्यांनी आम्हाला 10-15 हजार ब्रश आणि पिडियाट्रिक छोट्या मुलांसाठी आणि पेस्ट दिल्या होत्या. तर रोज सकाळी 7ला आम्ही जाऊन रिमोट प्लेसेसमधल्या शाळा, आश्रमशाळा, गावं, त्याच्यामध्ये जाऊन आम्ही मुलांना असं डोकं धरून दात कसे घासायचे, चुळा कशा भरायच्या आणि आपल्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत म्हणजे उंबराचं झाड आहे, बाभळ आहे, त्याची साल कशी वापरायची याचंही दिलं की आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यांनी तुमच्या हिरड्या बळकट कशा होतील. आणि कॉलेजांमध्ये आम्ही त्याच्यावरती स्लाईड शो वगैरे असं दाखवायचो की कॅन्सर कशाने होतो, मशिदी लावणं. आणि याचं प्रत्येक मुलाला आम्ही सांगितलं की तुम्ही कमीत कमी 5 जणांना हे ज्ञान द्या, आणि चांगला उपयोग झाला होता त्याचा. महिला डॉक्टर म्हणून नवीन येणारे जे डॉक्टर आहेत त्यांना काय संदेश JTMPA येणाऱ्या नवीन? नक्कीच आमच्या वेळेला असं जे आपण शब्द वापरतो ना की आमच्या वेळेला असं होतं, असं मला म्हणायचं नाही अगदी ॲक्च्युली, पण एक कौटुंबिक सौहार्द्रता होती. युनिटी तर आत्ताही आहे, तेव्हाही होती. आणि फोकस कशावर पाहिजे याला महत्त्व द्यायला पाहिजे की CMEमध्ये जे विषय होतात त्यांना देऊन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की म्हणजे कसा म्हणतो ॲम्बियन्स कसा पाहिजे, फूड हे पाहिजे, यापेक्षा ज्ञानाला महत्त्व पाहिजे. आणि कुटुंबातला प्रत्येक सदस्य, म्हणजे आम्ही डॉक्टर आणि आमच्या घरातली मुलं ही सुद्धा त्या JTMPAचेच एक मेंबर आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर माझी मुलं होती तेव्हा माझ्या मुलांनी धन्वंतरीचं चित्र काढलं होतं आणि ते आम्ही मॅगझिनवर घेतलं होतं, स्मरणिकेवर. अतिशय सुंदर. माझा धाकटा मुलगा सगळ्या बुलेटिनचं प्रूफ रिडिंग करायचा, त्याचं व्याकरण आणि शुद्धलेखन छान होतं. तर असं पार्टिसिपेट जर केलं ना घरच्यांनी तर एकात्मता वाढते. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे आता काय म्हणतो आपण, ड्रेस कोड वगैरे सगळ्याला महत्त्व द्या, पण त्याला किती वेळ द्यावा आणि ह्याला किती वेळ द्यावा, शिस्त कशी असावी. हॉलमध्ये CMEमध्ये मोठा एक गेस्ट स्पीकर कुठून लांबून आलेला असतो,
त्याच्या लेक्चरमध्ये जेवणखाणाचं काउंटर उघडं करू दिलं जाऊ नये असं वाटतं. छोटी छोटी मुलं असतात, त्यांना आम्ही खेळण्यासाठी बाजूच्या हॉलमध्ये काहीतरी दिलेलं असतं अवेलेबल करून, पण ती हॉलमध्ये पळापळी खेळतात वगैरे, हे चांगलं नाही वाटत. त्यांनाही त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आणि JTMPA खरंच एकेकाळी फंडसाठी जो झगडा झालेला आहे, झगडा केलेला आहे, म्हणजे आम्ही झगडा झालेला नाही, जो केलेला आहे, ज्यांनी पैसे निर्माण म्हणजे उभे करायला किती त्रास पडतो, तर फक्त मेंबर्स जेवायला जे अशी उपस्थिती लावली पाहिजे. फूड खूप महाग आहे आणि प्लेटमध्ये घेऊन जर आपणच म्हणजे समाजातल्या बुद्धिवादी घटकांनी जर अन्न टाकलं तर आपल्याकडून लोक काय शिकणार ना, असंही वाटतं. मुलं घेतात, वाटेल तसं अन्नाची नासाडी होते. हे बघितलं की थोडं वाईट वाटतं. हे होऊ नये असं वाटतं. खूप महिलांसाठी पण खूप उपक्रम असतातच, म्हणजे स्पोर्ट्स असतील, कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील. तर तुम्हाला असं काय वाटतं, अजून कोणत्या ऍक्टिव्हिटीज पाहिजे? महिला म्हणून आणि एक सिनियरिटी काउंट्स, त्या दोन्ही याच्यातनं मला असं वाटतं की कल्चरल ठीक आहे, ब्युटी कॉन्टेस्ट किंवा हेही सगळं छान आहे, पण सौंदर्याच्या वेगळ्या व्याख्या असतात. त्याला लावण्य म्हणतात, म्हणजे सुंदरता, म्हणजे सौंदर्य आणि तेजोमयता किंवा तेजोपासकता ज्याला म्हणतात, ते जर एकत्र आलं सुंदर विचारांनी, त्यामुळे लावण्य तयार होतं. तर प्रत्येक डॉक्टर असो नसो, पण प्रत्येक महिला लावण्यमयी असली पाहिजे आणि त्या अंतर्बाह्य विचारांनी ती अशी सुंदर दिसली पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की सुजाण पालकत्व, आपली संस्कृती, भारतीय संस्कृती जी आहे आणि संस्कार आहेत, या सगळीकडे खूप बारीक लक्ष द्यायला पाहिजे. जर आईची अभिरुची उंचावली ना, तर पुढच्या संततीची अभिरुची उंचावते आणि आईकडून त्या मुलाकडे संक्रमित होत असते. तर उगाचच आपलं कोणाचं तरी अनुकरण करायचं, फ्लेक्सिबल व्हायचं. किती फ्लेक्सिबल राहायचं याला काही मर्यादा आहे. तर त्या आईनी म्हणजे माता पालकांनी, असं म्हणतात की एक आई इज इक्वल टू 1000 आचार्य, आणि पहिली शाळा ही मुलाची आई असते, गुरु सुद्धा आई असते. त्यामुळे आईची अभिरुची उंचावली पाहिजे. आईचा सिलेबस तेजवाचा उपासक असला पाहिजे, तर आपली संतती आणि उद्याचा भारतीय नागरिक हा तेजपुंज जर हवा असेल, आपण जे म्हणतो सध्या दादा की इकडे तिकडे चाललंय, समाज अधःपतनाकडे चाललाय, तर त्याची 3 बोटं ना माता पालकाकडे आहे, माता पालकांकडे. म्हणून तिने वेळ दिला पाहिजे. अगदी साधं उदाहरण सांगते की राम जन्म आहे, कृष्ण जन्म आहे, दिनविशेष आहेत, त्या दिनविशेषांना ती त्याला बोटाला धरून घेऊन गेली पाहिजे. ती जर स्वतःच म्हणेल मला इंटरेस्ट नाही गेलं तर चालतंय, तर मुलगाही तेच म्हणतो आणि त्याच्यावर तर संस्कार होत नाही. आणि मग ती म्हणते मी फी देते आणि संस्कार वर्गाला याला पाठवते, असं होत नाही. तर मला असं वाटतं सुजाण पालकत्व, कल्चर सांभाळणं म्हणजे संस्कृती सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग पेहराव असेल, देहबोली असेल, या सगळ्यामध्ये ते इन्क्लूड होऊ शकतं. कारण समाज आमच्याकडे प्रत्येक महिलेकडे बघतो आणि आपल्या समाजाची अशी पद्धत आहे की शतपुत्र भवेत. म्हणजे काय, तर कमीत कमी 100 लोकांना, 100 लोकांना मी आईसारखी वाटली पाहिजे. म्हणून माझा सिलेबस उच्च दर्जाचा असला पाहिजे, तेजाकडे जाणारा. एवढंच वाटतं. थँक्यू सो मच मॅडम, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला पॉडकास्टसाठी, त्याबद्दल. आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? धन्यवाद. प्रेक्षकांना एवढंच सांगेल की JTMPA ही अतिशय शक्तिशाली ॲक्टिव्ह अशी डॉक्टरांची छानशी संघटना आहे आणि एक कुटुंब म्हणून तिथे सगळे वावरतात, वागतात. ही संस्कृती जपण्याचं एक डॉक्टरांच्या मधलं एक मोठं साधन आहे, माध्यम आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, खूप लोकांना लाईक करा आणि सगळीकडे व्हायरल होऊ द्या. तुम्ही जोडले राहा. धन्यवाद. थँक्यू.